नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. सध्या विमानं कॅन्सल झाल्याच्या, रिशेड्यूल झाल्याच्या, कधी अचानक भलत्याच विमानतळावर विमान उतरवल्याच्या, तर कधी 4-5 तास आकाशात उडून परत मूळ विमानतळावर विमान परत आल्याच्या बातम्या ऐकू येतात. त्या सगळ्या प्रवाशांच्या विषयी मला अनुभूती वाटते. त्यांना होणारा त्रास सुसह्य व्हावा असं अगदी मनापासनं वाटतं. त्याचवेळी आम्हीही एकदा अशा अनुभवातनं गेलो होतो त्याची आठवण होते. तीच आठवण आज आपण ऐकणार आहोत. सिल्व्हर व्हीगन ट्रॅव्हल्स ह्या ब्लॉगवर हा लेख 2 जुलै 2022ला प्रकाशित झालेला आहे. लेखाचं नाव आहे 36 तासांचा दिवस, एका दिवसात 16,000हून जास्त किलोमीटर प्रवास. वर्षातला सर्वात मोठा दिवस कोणता असं विचारलं तर कोणीही उत्तर नक्की असंच देईल की 21 जून. पण एके वर्षी म्हणजे 2022 मध्ये आमचा सर्वात मोठा दिवस होता तो 26 जून. आणि तो दिवस केवढा मोठा होता म्हणाल तर 26/6चं यमक जुळवत तो दिवस होता चक्क 36 तासांचा. त्याचं झालं असं की आमचं विमान होतं 26 जून 2022ला मुंबईहून पहाटे 2:20 25 जूनला म्हणजे निघायच्या आदल्या दिवशी मुंबईत 144 कलम लागू होणार म्हणून बातम्या आल्या. आता महाराष्ट्राविषयी माहिती असणाऱ्यांना 25 जून 2022ला महाराष्ट्रात काय झालं होतं ते नक्कीच आठवत असेल. शिवाय परिस्थिती आणखी रोमहर्षक करण्यासाठी म्हणून की काय, आणखी एक ठाण्याची देखील बातमी आली. ठाण्यात पण काहीतरी गडबड होणार अशी जोरदार हवा होती. म्हणून मग 25 जूनला रात्री लवकरच म्हणजे रात्री अगदी 10 वाजताच घरातनं निघालो. निघण्याआधीच एअरलाईनची अगदी ताजी ईमेल मिळाली होती की फ्लाईट जवळपास 40 मिनिटं लेट आहे. पण प्रत्यक्षात विमानाचे पाय की पंख काय ते नियोजित वेळेनंतर 40 मिनिटांनीही मुंबईतून निघेच ना. मुंबई सर्वांनाच मोहात पाडते म्हणतात ते आमच्या विमानाच्या बाबतीतही खरं असावं. शेवटी अतिशय जड अंतःकरणाने विमानाने जवळपास पहाटे 3:45 वाजता जमीन सोडली. आता विमानाने इतका वेळ मुंबईत घालवला तो मात्र अगदी सार्थकी लागला बरं का. कारण KLMचं विमान असूनही अगदी रुचकर व्हीगन अन्न मिळालं. सुरुवातीला कॅप्टनने अनाऊन्स केलं की उशीर झालेला वेळ विमान भरून काढेल. विमान नियोजित वेळेपेक्षा फार उशिरा आम्स्टरडॅमला पोहोचणार नाही. त्याच्या ह्या आश्वासनाने आम्ही निर्धास्त झालो. म्हणजे आता पुढच्या फ्लाईटची काळजी नाही. मी निश्चिंत मनाने खिडकीतून बाहेर पाहू लागले. कापूस पिंजून ठेवल्यासारखे ढगांचे अनेक थर दिसत होते. त्यावरून जाताना विमानाला देखील मऊ वाटत असेल नाही का. सिनेमाचा एखादा स्पेशल इफेक्ट्सवाला सेट असावा ना तसे दिसत होते ढग. अधूनमधून ते कवितेत म्हणतात तसं ढगांचे अवगुंठन की काय ते बाजूला झाल्यावर खालचं दृश्य फार मनोरम दिसत होतं. डोंगर हिरवळ पाहून मन अगदी तृप्त झालं. परत ढगांचा पडदा बाजूला झाला तेव्हा दिसला ब्लॅक सी. इतक्या वरून पाहताना अगदी शांत वाटत होता. नुकत्याच त्यात झालेल्या युक्रेन रशिया चकमकीचा आगीचा काहीच मागमूस त्यांनी दाखवला नाही. जेव्हा विंडमिल्स दिसायला लागल्या ना तेव्हा आपण नेदरलँड्स जवळ आलो याची खात्री पटली. लांब लचक शेतांचे पट्टे, सुंदर घरं, मधून दिसणारे कालवे, फारच सुंदर आणि प्रसन्न दृश्य होतं ते. कॅप्टननी उशीर झालेला वेळ जवळ भरून काढू असं आश्वासन दिलं होतं खरं, पण दिलेली आश्वासनं पाळण्यासाठी नसतातच बहुतेक. लवकर पोचण्याचं कॅप्टनच्या जरी किती मनात असेल तरी विमान आम्स्टरडॅमला पोचायला चांगलाच उशीर झाला. तिथून आमचं पुढचं विमान होतं सॅन फ्रान्सिस्कोचं. त्याच्यामुळे आता अगदी धावत पळत सगळे सोपस्कार पूर्ण करून ते गाठायला हवं होतं. आम्स्टरडॅमचा शिपूलचा विमानतळ अतिशय भव्य आहे.
बसायसाठी, झोपण्यासाठी जागोजाग सोफे ठेवलेले आहेत. लायब्ररी आहे, लॉकर्स आहेत, उत्तमोत्तम दुकानं आहेत, सगळं काही आहे. त्यावेळेला नव्हती ती फक्त सुरळीत आणि वेगवान व्यवस्था. त्यावेळी तिथे काम करणारे लोक अगदी कमी होते. त्यांचा संप चालू आहे असं उडत उडत कळलं. पण त्याच्यामुळे अनेक काउंटर्स बंद होते. आधीच आमचं विमान खूप उशिरा पोचलं. अनेकांच्या कनेक्टिंग फ्लाईट्स होत्या. पण इमिग्रेशन आणि सिक्युरिटीवाल्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. सुमारे 1,000-1,500 लोक रांगेत उभे होते. त्यात ज्यांची कनेक्टिंग फ्लाईट आहे त्यांच्यासाठी वेगळी रांग नाहीच. आमच्यासारख्या अनेक जण ऑफिसरला सांगत होते की आम्ही जर का लवकर हे सगळे सोपस्कार पार पाडले नाहीत ना तर आमचं विमान चुकेल. पण ते सगळे ऑफिसर नियम म्हणजे नियम याच्यावर ठाम होते. रांगेचा फायदा सर्वांना. रांगेत उभं राहा, नंबर येईल तेव्हा येईल. त्यातच अर्ध्याच्या वर काउंटर बंद. चालू असलेल्यापैकी देखील अनेक काउंटर मध्येच काही वेळ बंद झाले. जे काउंटर सुरू होते तिथल्या कामाचा वेग तर खेडेगावात मुक्कामी एसटी येते तिचे ड्रायव्हर कंडक्टर इतकाच. त्यामुळे जे काम 5 मिनिटात होणं अपेक्षित होतं त्याला 4-5 पट वेळ जास्त लागत होता. आम्हा सर्वांचं वारंवार सांगून झाल्यावर विमानांना 15 मिनिटं उरलेली असताना ज्यांची विमानं अगदी चुकायच्या बेतात आहेत अशा लोकांना अखेर पुढच्या रांगेत जायची परवानगी दिली त्यांनी. तिथून सर्व सोपस्कार करून गेटशी पळत जाईपर्यंत अजून 10 मिनिटं गेली. कारण दोन्हीमध्ये भरपूर अंतर होतं. विमानतळ अतिशय भव्य असल्याने अंतर खूप जास्त आहेत. तिथे पळत जाऊन पोचलो तर विमान अजून निघायचं होतं. म्हणजे ते दिसलंच आम्हाला काचेबाहेर उभं. खुश झालं अगदी. पण गेटवर तिकीट दाखवताच समाचार मिळाला की नुकताच विमानाचा ब्रिज काढलाय आणि आता तो परत लावायचा तर खूप उशीर होईल. तसं ते म्हणजे विमान कंपनीचा स्टाफ करू शकत नाहीत. थोडक्यात काय तर आम्हाला त्या विमानात जाता येणार नाही. हेची फळ काय मम तपाला. इतके पळत आलो ते वायाच गेलं म्हणायचं की. मग आमची वरात निघाली परत ट्रान्सफर ऑफिसकडे. वाटलं होतं अर्ध्या तासात दुसऱ्या फ्लाईटचं मिळेल तिकीट आणि पुढचा प्रवास सुरू होईल. ते ऑफिस विमानतळावरच होतं पण खूप लांब. इतकं चालणं होत होतं पण सगळं फुकट. कारण पावलं मोजणारं घड्याळ हातात घातलं नव्हतं ना. पावलं मोजलीच जाणार नसली तर चालायचं तरी कशाला अशी आपली नेहमीची मनस्थिती. पण त्या दिवशी मात्र चालण्या वाचून गत्यंतरच नव्हतं. ट्रान्सफर ऑफिसमध्ये पोचतो तर काय, आमच्यासारखे फ्लाईट चुकलेले 400-500 लोक होते तिथे. क्यू तिकीट घेतल्यावर प्रत्यक्ष नंबर यायचा वेळ त्यांनी दिला होता. त्याच्यामुळे तिथे समोरच घुटमळत राहिलो. पण प्रत्यक्षात नंबर आला तो तिकीट घेतल्यानंतर 3-3.5 तासांनी. तोपर्यंत अनेक कहाण्या ऐकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या. किती प्रकारचे गोंधळ होऊ शकतात ते दिसलं. एक 90च्या युरोपियन आजी होत्या आणि त्यांची असेल 11वी-12वी मध्ये अशी नात. एक फ्लाईट चुकल्यावर त्यांना दुसरीचं तिकीट मिळालं. पण ते वेगळ्या विमानतळावर जाणारं होतं. तिथला व्हिसा त्यांच्याकडे नव्हता. मग त्यांना गेटवरून परत यायला लागलं. खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. साहजिकच होतं त्यांचं रडकुंडीला येणं. दुसरं एक जोडपं होतं, त्यांची एक फ्लाईट चुकली. आता दुसरी फ्लाईट होती 3 दिवसांनी. मग इथेच म्हणजे आम्स्टरडॅममध्ये 3 दिवस मुक्काम करायचा किंवा मग तोच प्रवास तुकड्या तुकड्यात करून 2 दिवसांनी घर गाठायचं. पण त्यासाठी त्यांना 3 विमानं बदलायला लागणार होती. आणि इतका सगळा गोंधळ चालू असताना आणखी वाईट गोष्ट म्हणजे त्या मुलीची हिऱ्याचं पदक असलेली सोन्याची साखळी विमानतळावरच कुठेतरी हरवली. आणखी एक 7वा महिना लागलेली आई आणि बरोबर तिची 4 वर्षांची लहान मुलगी. त्यांना कधीच मिळणार होतं तिकीट कुणास ठाऊक. एक मोठा परिवार होता. त्यांना दुसरं तिकीट मिळालं ते इतक्या लगेचचं होतं की सगळ्या माणसांना गोळा करून गेटवर जाण्यासाठी त्यांना पळायला लागलं.
मग त्यातल्या त्यात जे तरुण मुलं होती त्यांनी पळत पुढे जायचं आणि गेटवर जाऊन विमान थांबवून ठेवायचं असं त्यांनी ठरवलं. अडचणींचे इतके नानाविध प्रकार. त्या मनाने आपली समस्या काहीच नाही असं आमचा नंबर यायच्या आधीच मला पटलं होतं. अखेर आमचा नंबर आला. काउंटरवरच्या ऑफिसरनी आमचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं. त्याच दिवशीच्या अमेरिकेत जाणाऱ्या अजून 2 फ्लाइट्स तर इतक्या वेळात निघून गेल्या होत्या. मग त्यांनी आम्हाला ॲम्स्टरडॅम ते सॉल्ट लेक सिटी आणि सॉल्ट लेक सिटी ते सॅन फ्रान्सिस्को असं तिकीट बदलून दिलं. पहिलं तिकीट KLMचं होतं आणि दुसरं युनायटेड एअरलाइन्सचं. त्याच दिवशी जाता येणार असल्याने आम्ही खुश झालो. 2 फ्लाईटमध्ये वेळ होता फक्त 51 मिनिटं. तरी ती फ्लाईट मिळेल तुम्हाला असं त्यांनी सांगितलं. आम्ही सुटकेचा निश्वास टाकत गेटवर पोचलो. तर ती फ्लाईट लेट असल्याची घोषणा झाली. परत आम्ही ट्रान्सफर डेस्कला, कारण आता पुढची फ्लाईट मिळणं अवघड होणार होतं. पण चौकशी कक्षातल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की पुढची फ्लाईट चुकणार असेल तरी निदान तुम्ही ही लेट असलेली फ्लाईट घेऊन कमीत कमी युरोपच्या तर बाहेर पडाल. आणि त्याच्या बोलण्यात तथ्य होतंच, कारण त्यावेळी युरोपच्या अनेक विमानतळावर विविध कारणांनी असेच गोंधळ चालू होते. ह्या सगळ्या गोंधळात जे कर्मचारी विमानतळावर हजर होते त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येत होता. अनेक अस्वस्थ लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांच्या संयमाची अगदी कसोटी लागत होती. आम्ही ते लेट झालेलं सॉल्ट लेक सिटीचं विमान पकडलं. ऐनवेळी घेतलेलं तिकीट असल्याने विमानात व्हिगन जेवण मिळण्याची तर शक्यता नव्हतीच. पण तरी क्रूनी मला फळं, सॅलड्स, ब्रेड, जाम असं दिलं. संपूर्ण सफरचंद, भलं मोठं अख्खं केळं असं 2 वेगवेगळ्या वेळी दिलं त्यांनी. त्यामुळे 11 तासांच्या त्या प्रवासात उपाशी राहावं लागलं नाही. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीतून प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या त्यांच्या वृत्तीचं मला फार कौतुक वाटलं. आम्ही पश्चिमेकडे जात असल्याने घरातून निघून 24 तास होत आले तरी दिवस मावळलेला नव्हताच. संपूर्ण प्रवासभर माझी विंडो सीट मी अगदी पूर्णपणे उपभोगली. कधी ढग बाजूला होतील आणि खालचं दृश्य दिसेल ते पाहण्यासाठी खिडकी बाहेर पूर्ण वेळ लक्ष ठेवून होते मी. आणि माझी तपश्चर्या सार्थकी लागली. मला अप्रतिम दृश्य पाहायला मिळाली. लहान लहान टेकड्या, खाली हिरवळ, शिखरावर बर्फ असं बराच वेळ दिसल्यावर मग बर्फ वाढत गेला. थोड्याच वेळात हिरवळ पूर्ण नाहीशी होऊन बर्फानी जमीन, पर्वत, शिखरं सगळंच व्यापून टाकलं. इतका प्रचंड मोठा बर्फाच्छादित परिसर मी पहिल्यांदाच पाहिला. ते होतं ग्रीनलँड आणि आईसलँड. आर्क्टिक समुद्र दिसला. ही सगळी नावं ना आपण कधीतरी पुस्तकात वाचलेली असतात, तर ती पुस्तकातली पात्र जिवंत होऊन समोर यावीत तसंच मला ही नकाशातली नावं प्रत्यक्ष बघताना वाटत होतं. बर्फ संपला आणि पाणी दिसायला लागलं. त्या पाण्यात अनेक लहान लहान वर्तुळाकार बेटं होती. फारच सुंदर दृश्य होतं ते. कमळाची पानं तरंगत असावी तसंच वरनं पाहताना वाटत होतं. मी समोर स्क्रीनवर पूर्ण वेळ लाईव्ह फ्लाईट लोकेशन लावून ठेवली होती. त्यामुळे त्यातल्याच काही बेटांचं नाव कोरल आयलंड होतं हेही मला कळलं. आता घरातून निघाल्यापासून 24 तास होऊन गेले होते आणि तरीही दिवस मावळला नव्हता. सतत सूर्य सोबत असणं ना फार आनंदाचं होतं. आपण भारतीय लोक सूर्याची आपल्याला सवयच आहे. सूर्य असला की आपल्याला आधार वाटतो. आता सॉल्ट लेक सिटी विमानतळाजवळ विमान आलं. पुढच्या विमानाला आम्हाला फक्त अर्धा तास उरलेला होता. आमचं सामान डायरेक्ट सॅन फ्रान्सिस्कोला येणार असल्याने त्यात वेळ जाणार नव्हता. फक्त इंटरनॅशनल फ्लाईटमधून डोमेस्टिक फ्लाईटला जाण्यासाठी इमिग्रेशन करून पळत सुटायचं होतं. आम्ही तसं फ्लाईट क्रूला सांगितलं होतं. विमान थांबलं, सीट बेल्ट सोडू शकता अशी घोषणा झाली की लगेच दाराजवळ या असं त्यांनी आम्हाला सांगितलं. दाराशी एक ऑफिसर असेल, तो तुम्हाला पुढच्या फ्लाईटसाठी मार्गदर्शन करेल असंही सांगितलं. आम्ही आश्वस्त झालो.
पण थोड्याच वेळात कॅप्टन आम्हाला सांगायला आल्या की सॉल्ट लेक सिटी विमानतळावर आम्हाला सामान ताब्यात घ्यायला लागेल आणि मग पुढच्या विमानात परत चेक इन करायला लागेल. अर्थातच आता पुढचं विमान मिळायची शक्यता मावळत चालली होती. पण तरी आम्ही प्रयत्न करायचं मात्र सोडलं नाही. सगळ्यांच्या आधी अगदी पहिला माझा नंबर च्या आवेशात विमानातून उतरलो आणि पळत सुटलो. इमिग्रेशनसाठी ही भली मोठी रांग, त्यात लगेच दुसरं विमान असलेल्यांसाठी काही वेगळी रांग नाहीच. तेव्हाच आमचं पुढचं विमान नक्की चुकलं हे आम्हाला निश्चित कळलं. इमिग्रेशन झाल्यावर सामान येण्याची वाट पाहत आम्ही बेल्टपाशी उभं होतो. खूप वेळ सामान आलं नाही. अनेक शक्यता होत्या. त्यात सामान विमानात भरलंच न जाणं असेल किंवा मग सामान डायरेक्ट सॅन फ्रान्सिस्कोला गेलं असणं असेल. ह्या फारच उत्कंठावर्धक शक्यता होत्याच. पण आमची उत्सुकता आणि नव्या साहसाचा सामना करायची संधी आमच्याकडून हिरावून घेऊन अखेर उशिरा का होईना पण आमची एक बॅग बेल्टवर दिसली. आता एक आली म्हणजे यथावकाश बाकीच्या पण येतील अशी आशा निर्माण झाली आणि हळूहळू एक एक करत आमचं सगळं सामान आलं. ज्या KLMनी आम्ही प्रवास करत होतो त्यांचं तर सॉल्ट लेक सिटी विमानतळावर काउंटरच नव्हतं. पण त्यांची पार्टनर असलेली डेल्टा एअरलाइन्स तिचं काउंटर मात्र सॉल्ट लेक सिटीला होतं. लगोलग आम्ही त्यांच्या काउंटरवर गेलो. तिथला डेल्टाचा स्टाफ खूपच चांगला होता. त्यांनी आमच्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले. पण त्यांनाही ही व्यवस्था करायला 2 तास लागले. तोपर्यंत आम्ही काउंटरवर वाट पाहत उभे. तिथे इतका वेळ उभं राहून तिथली व्यवस्था इतकी ओळखीची झाली होती की नव्या येणाऱ्यांना, जे कोणी गोंधळलेले दिसतील त्यांना तुमचं काउंटर इकडे, आता तिकडे जा असं फुकटात मार्गदर्शन करायला पण मी सुरुवात केली. 2 तासांनी त्यांनी आम्हाला तिकीटं दिली. आता तिकीट घेतलं आम्ही, ते होतं सॉल्ट लेक सिटी ते सॅन होजेचं. फ्लाईटला वेळ थोडा उरला होता. गेटपर्यंत पोचायला तुम्हाला इथून अर्धा तास चालायला लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही घाईघाईने सिक्युरिटीसाठी गेलो. डोमेस्टिक प्रवास असल्याने आता फार वेळ लागणार नव्हता. आम्हाला फ्लाईट अगदी नक्की मिळणार होती. सिक्युरिटीसाठी इथेही मोठी रांग, पण ती पटापटा पुढे सरकत होती. आमचा नंबर आला आणि आमच्या आनंदात भर पडली. तिकीट देताना त्या स्टाफचा काहीतरी गोंधळ झाला होता आणि त्यामुळे आमची तिकीटं आम्हाला परत तिकीट काउंटरवर जाऊन बदलून घ्यायला लागणार होती. परत आम्ही तिकीट काउंटरवर. बहुतेक त्यांच्याकडून आमच्या दोघांच्या ट्रॅव्हल डॉक्युमेंट्सचे नंबर उलटसुलट पडले होते. ते लगेच दुरुस्त करून नवी तिकीटं घेऊन तो ऑफिसर स्वतः आम्हाला सोडायला आला. तो सोबत असल्याने आम्हाला पुन्हा रांगेत उभं राहायला लागलं नाही. सिक्युरिटी चेक झाल्यावर आता गेटकडे जाणं इतकंच काम उरलं होतं. पण गेट होतं खूप लांब आणि बोर्डिंग टाइम तर झाला होता. त्या दिवशी सॉल्ट लेक सिटी विमानतळावर पांढऱ्या केसांच्या एक बाई वेगाने पळताना दिसल्या अनेकांना. त्या कोण असतील हे तुम्ही आत्तापर्यंत ओळखलंच असेल. गेटवर बोर्डिंग सुरू झालेलं होतं, पण अजून संपलं नव्हतं. ना आरंभ ना अंतही अशा बोर्डिंगच्या संधी वेळेला आम्ही गेटवर जाऊन पोचलो, विमानात बसलो. सॅन होजेला पोचताना अजूनही दिवस 26 जूनचाच होता. रात्रीचे 11:39 झाले होते. पण आता अवघ्या काही मिनिटात हा दिवस आणि प्रवास दोन्ही संपणार होतं. चित्त थरारक का काय म्हणतात तसा दिवस आणि प्रवास संपणार आहे या विचाराने देखील हायसं वाटत होतं. ह्या सगळ्या अनुभवातून खूप शिकता आलं. अनेक लोकांना पाहता आलं, त्यांच्या अडचणी समजल्या, स्वतःच्या मनाच्या स्थिरतेची, खंबीरतेची, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची परीक्षा करता आली. अतिशय सुंदर दृश्य विमानातून पाहता आली. विमानतळावर अव्यवस्था पाहिली, तसंच खूप चांगले मदत करणारे लोकही पाहिले.
पण इकडे घरी मुलांचा मात्र पूर्ण दिवस सगळ्या एअरलाईनना फोन करण्यात, आणि अर्थातच ते फोन लागत नव्हतेच, ते प्रयत्न करण्यात, तणावात गेला. आम्हाला हॉटेलवर उतरायचं असेल तर रिझर्वेशन्स कोणती करता येतील, आम्हाला कनेक्टिंग फ्लाइट्स कोणत्या असतील, आम्हाला सॉल्टलेक सिटीहून येणारं विमान मिळालं नाही तर काय करायला लागेल, असे वेगवेगळे विचार आणि योजना त्यांनी करून ठेवल्या. एकूणच अतिशय अविस्मरणीय असा तो प्रवास झाला. एक दिवस, एकाच दिवसातले 36 तास प्रवास, 16,000 किलोमीटर, 5 फ्लाइट्स, त्यातल्या 3 लेट झालेल्या फ्लाइट्स, 2 चुकलेल्या फ्लाइट्स, पण शेवटी 3 विमानांनी प्रवास करून एकदाचा दिवस संपला आणि आमचं गंतव्यस्थानही गाठता आलं. पण ह्या सगळ्या अनुभवावरनं काही गोष्टी लक्षात आल्या, त्या अशा की केबिन बॅगमध्ये कपड्यांचा एक तरी संपूर्ण सेट हवा. फ्लाइट्स डिले किंवा सामान आलेलं नाही असं काही झालं तर उपयोगी पडतो हा केबिन बॅग मधला सेट. आणि दुसरं म्हणजे प्रवासाचा विमा काढताना त्यात फ्लाइट डिले, लॉस्ट बॅगेज किंवा मिसप्लेस्ड बॅगेज असं सगळं समाविष्ट आहे की नाही ते अवश्य बघून घ्यायला हवं. शिवाय आपल्या केबिन बॅगमध्ये खाण्याचे थोडे तरी पदार्थ अवश्य असू द्यावे. ज्या देशात आपण विमान बदलणार आहोत त्या देशाची थोडी करन्सी किंवा मग जे सगळीकडे चालतात असे अमेरिकन डॉलर्स ते आपल्या सोबत असू द्यावे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फोन पूर्ण चार्ज केलेला हवा. विमानात बसलो की फोन चार्ज करायचं लक्षात ठेवायला हवं. सध्याच्या विचित्र दिवसात अनेक फ्लाइट्स कॅन्सल होताना, रिशेड्यूल होताना प्रवाशांचे हाल ऐकतेय, तेव्हा आमचा जुना प्रवास तर आठवलाच, पण आमच्या अनुभवांचा कोणाला उपयोग झालाच तर, म्हणून आज हा अनुभव सांगितला. आपण ऐकत होतात 36 तासांचा दिवस, 16,000 पेक्षा जास्त किलोमीटर प्रवास, आणि लेखिका होत्या वृंदा टिळक.